संपूर्ण देशामध्ये रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथील वाडीतील राम मंदिर येथे यावर्षी देखील रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आलाय। रामनवमीनिमित्त 8 दिवसांपासून हरिभक्त परायण लक्ष्मी अक्का पिंपळे यांच्या अमृतमय वाणीतून रामकथा सुरू होती। तर बुधवारी मंदिर परिसरात शालेय विद्यार्थिनी आणि महिलांनी ठिकठिकाणी सडा रांगोळी काढून मंदिर परिसरात शोभा वाढवली होती। तसेच मंदिरावर भव्य अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती। दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव होऊन महाआरती करण्यात आली। त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले। यावेळी भजनी मंडळींनी हरिपाठ भजन केले। त्यानंतर सायंकाळी संपूर्ण गावासाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। यावेळी भाविक भक्त, महिला, भगिनी, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देविदास थोरात, एमसी न्यूज, नाचनवेल, कन्नड। रामनवमी आज रामनवमी निमित्त गावात मोठाच कार्यक्रम ठेवला जातो। तसंच दरवर्षीप्रमाणे अलग अलग कधी रामायण, कधी भागवतगीता, कधी शिवमहापुराण अलग अलग कथेचे वाचन होते। तसेच नाचनवेल महानगरी ह्या नगरीत सर्वांनी एकत्रित मिळून कधी रांगोळ्याचा कार्यक्रम, फटाक्याचा कार्यक्रम, सर्व कार्यक्रम व्यवस्थित जल्लोषात श्री रामनवमीचा कार्यक्रम या पंचक्रोशीत वाडीत साजरा केला जातो। तसेच या कथेचे वाचन आमचे श्री पिंपळेताई यांच्या मुखाने होते। तसेच सर्व वाडीतील लहान थोर मंडळी या कथेचे श्रवण करतात आणि सगळ्यांनी मिळून हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो।